तारखेला जे आंदोलन होते त्यामध्ये शरद पवारांनी पाठिंबा दिलेलाच आहे, कार्यकर्त्यांना आव्हान दिले, मात्र काँग्रेस येणार नाहीये त्यांनी स्पष्ट केलंय। बघा, उद्या परवाचं जे आंदोलन आहे, उद्याचं जे असेल किंवा 5 तारखेचं असेल, आणि हे आंदोलन जोपर्यंत हा GR सक्तीचा मागे जात नाही तोपर्यंत चालू राहील। महत्त्वाची गोष्ट हेच आहे, आमचा विरोध कशाला आहे? पहिलं तुम्हाला पुन्हा एकदा स्पष्ट करून देतो, भाषेला नाही, त्या भाषिकांना नाही आहे, पण कुठचीही भाषा, मग ह्या आत्ताच्या विषयामध्ये हिंदी तुम्ही पहिलीच्या विद्यार्थ्यांवर जे लादताय आणि महाराष्ट्रात सक्ती करताय त्याला आहे, आणि तो विषय हा शालेय शिक्षण मध्ये जो घोळ झालेला आहे ना, ते मंत्र्यांना कळत नाही की पुस्तकी शिकवणं आणि मौखिक शिकवणं, मग तुम्ही स्पेलिंग कसं चेक करणार, काय करणार, म्हणजे स्वतःला कळत नाही। पहिलं स्वतःहून जा शाळेमध्ये आणि बसा। आज या 10वीच्या विद्यार्थ्यांची तुम्ही वाट लावली आहे, उद्यापासून तुम्ही पहिलीच्या विद्यार्थ्यांची वाट लावाल। पण मुख्य गोष्ट हीच आहे ना, की सरकारमध्ये जी गडबड चालू आहे त्याच्या विरोधात आम्ही विरोधी पक्ष म्हणून उतरलेलो आहोत, महाराष्ट्रप्रेमी, मराठीप्रेमी म्हणून उतरलेलो आहोत, आणि आमच्यावर कुठची भाषा आम्ही लादू देणार नाही। गिरगाव चौपाटीपासून आझाद मैदानापर्यंत असेल, पण आता तुमच्या मध्ये दोन्ही पक्षांमध्ये मनसे आणि सेनेमध्ये त्या अनुषंगानं मतभेद पाहायला मिळतात, नेमकं कुठून काय मतभेद कुठचे आहेत? तुम्हाला रूट आता हा नीट येईल, अजून 5 तारखेला आहे, त्याच्यावरती एकमत होतंय का? एकमत 100% होणार ना। मोर्चाच एका विषयासाठी आहे तर एकमत होणार, आणि आम्ही कुठचेही स्वतःचे बॅनर बिनर आम्ही स्वतः कुठच्याही पक्षासाठी येत नाही, आम्ही मराठी माणसांसाठी, मराठी भाषेसाठी येतो। चर्चा सुरू आहे, पण त्यावर टीका पण होते। माणिकराव मुकाटे म्हणतात की यामध्ये राजकीय अर्थ लपलेला आहे। नाही, ठीक आहे, त्याच्यात मी काय सांगणार। नाही बघा, मी त्याच्यात आता जाणार नाही, कारण महत्त्वाची गोष्ट हीच आहे, आज मी 25 लाख विद्यार्थ्यांबद्दल हा विषय आपल्यासमोर मांडत आहे। हा विषय 25 लाख विद्यार्थी म्हणजे त्यांचे पालक, विद्यार्थी, परिवार ह्या सगळ्यांचा आहे, अनेक कॉलेजेसचा आहे। कॉलेजमध्ये परत आपण पाहिलं तर शिक्षक असतात, त्यांचं देखील करिअर इथे आपण पाहतोय की